अ, 1 जानेवारी 1970 हं. ह्या सिम्बायोसिसच्या जन्मदिनापासून मी कार्यरत होतो. आणि मग ते कार्य मग वेगळ्या ठिकाणी रोटरीमध्ये जाणं आणि मग थोडं कॉमर्स कॉलेज वगैरे वाढलं आणि तिथे सूर्यवंशी हा प्राध्यापक होता. तर तो स्वतःहून अ, मुजुमदारांकडे यायचा. काही-काही हे करायचा, मग आपण हे करू. प्राध्यापकांचे हे प्रश्न आहेत, नॉन टीचिंगचे हे प्रश्न वगैरे असं त्याचा. मला त्यात इंटरेस्ट नव्हता. मला इंटरेस्ट कल्चरल ॲक्टिव्हिटी, परदेशी विद्यार्थी. ओके. आणि असं करता-करता सिम्बायोसिस वाढायला लागली आणि मधुकरराव होते. संस्थेचे अध्यक्ष एक आयुष्यात भेटलेले देव माणूस. तर त्यांनी सिम्बायोसिसला सगळं दिलं. आणि एकदा असं झालं, की मधुकरराव चौधरी इथे यायचे 2-3 मीटिंगला. तर रमेश तिथे आला, इथे वगैरे झालं आणि त्याने डायरेक्ट मधुकररावांच्या म्हणजे हे तर सर म्हणे, "मी कॉलेजला असताना आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला तुम्ही अध्यक्ष म्हणून आला होता अच्छा. आणि मी ते बोलावणं करायला तुम्हाला नाही, मी आलो होतो." तो मी रमेश सूर्यवंशी. ओके. ते धुळ्याला होते त्यावेळेस. धुळ्याला. हं, हं. तर ते म्हणजे ते बॅकग्राऊंड. तर तेव्हा आम्हाला मधुकरराव चौधरी म्हणजे फारच मोठं नाव आणि सगळ्या अर्थाने. तर त्यांचा एक चेहरा आपल्याच कॉलेजमध्ये आहे. म्हणून मग रमेशचं हे वाटलं आणि ॲब्सोल्युटली ॲक्टिव्ह. म्हणजे ऑलमोस्ट रोज 2-3 तास मी 11 ते 5 नोकरी करायचो. हं. घरी आलो, फ्रेश व्हायचो. 6-6:30ला सिम्बायोसिस जातो. अ, रमेशही यायचा, मुजुमदार अजूनही होते, कोदरे हो, वगैरे हो. मंडळी. नंतर ते आम्ही ते आणि मग ती कामं वाढत चालली. तर रमेशला खूप माहिती. मग सर मी हे करतो. तिथं सेंट्रल बिल्डिंगला भेटतो. नंतर हे असं सगळं झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये आंबेडकर मेमोरियल करावं हं, हं, हं. असं एक दोघा-तिघांनी रामदास आठवले वगैरे यांनी कारण सिम्बायोसिस वाढते हे ते. पण जागा कुठे आहे? कारण ते एक एकरात ते सगळे हॉस्टेल आहे ते. मग ती जागा आता जिथे आहे मेमोरियल ती आणि त्याच्यावरनं बरंच वादंग झालं. म्हणजे सिम्बायोसिसला पहिल्यांदा जो काही मोठा सामाजिक विरोध झाला, तर ह्या पर्यावरणवादी वगैरेंनी तो अच्छा. टेकडीचा जो स्लोप आहे, हां, हां. ती टेकडी आहे. तर तिथे नाही म्हणून खूप जणांनी चक्क तक्रार दिली. वर्तमानपत्रात हां, लेख हां, हां. लिहिले. कोर्टात केस टाकली हं. आणि ते वेगळंच स्वरूप आलं त्याला. म्हणजे सिम्बायोसिसच्या विरुद्ध बहुतेक सगळेच आहेत. कारण आता बाकी सगळं सांगत नाही. तर ते मग बरं माझी गोची काय व्हायची, की मी पुणेकर. हं. इकडे खूप कॉन्टॅक्ट. बरं इकडे आंबेडकर सिम्बायोसिसमध्ये हे. तर ते म्हणायचे, "अरे अनिल तू कुठल्या त्या पॉलिटिकल लफड्यात अडकला आहेस? ते आंबेडकर वगैरे तू मोठी लोक आहेत त्यांचं जाऊ दे, तू बाहेर पड वगैरे." पण म्हटलं माझं सेक्शन हा परदेशी विद्यार्थी. मग म्हणजे असं हे झालं. मग म्हणजे त्या टप्प्याच्या सुमारास हे आंबेडकर मेमोरियलसाठी सगळ्याकडनं विरोध झाला. आणि इतकं सगळं झाल्यावर आता म्हणजे एक थोडं आमचं मत पडलं, हं. की जाऊ दे एवढी कॉन्ट्रोव्हर्सी होतीये, सगळं समाज विरोधात आहे आणि ते जमीन हे ते. तर ही चर्चा एकदा अ, रमेश मुजुमदार, मधुकरराव चौधरी आणि एक दोघं कोणतरी यांच्यात झाली. तर काय म्हणे, काय मी करतो. आणि मग त्याने जे काही पाठपुरावा केला, किती वेळा फेऱ्या मारल्या आणि सगळं ते सरकार दरबारी तो कोर्टात, हायकोर्टात त्याच्यावर केस गुदरली गेली होती. पर्यावरणवादी अच्छा, अच्छा. मोहन धारिया त्याच्या मागे होते. ओके. त्यांनी हे केलं. कारण मोहन धारियांना इथलं अध्यक्ष व्हायचं होतं.
अच्छा, म्हणजे हे सगळे पर्सनल पर्सनल हे होते. पॉलिटिकल असं ते हम्म, हम्म, त्यांना संभाजी वाटते म्हणजे मी पुण्याचा लोकसभेचा आणि मी मिनिस्टर हम्म. मधुकररावांच्या का म्हणजे असं खाजगी बोलले की मधुकररावांच्या 40-50 शैक्षणिक संस्था आहेत त्यांना काय कमी आहे त्यांना हा, हे नाही. बरोबर. पण ते सगळं रमेशला सगळी माहिती असेल पण तो करायचा आणि मग शेवटी त्याने मधुकररावांना कन्व्हिन्स केलं हम्म. की हे आंबेडकरांचं व्हायलाच पाहिजे काय आहे सगळं आणि फार इलिगल काही नाही नाहीये, हो हो. आणि मग ते हायकोर्टात की हायकोर्टात जेव्हा हिअरिंग होतं आणि मुजुमदारांचा मोठा भाऊ हा जज होता मधुकर मुजुमदार MB मुजुमदार हे एसबी तर त्यांच्या घरी आम्ही राहिलो होतो मुंबईला असंच अगदी पहाटे 5ला आम्ही तिघंजणं गेलो बगाडे ड्रायव्हर होता आणि तिथे मग राहिलो मग ते 10:30ला हायकोर्टात वगैरे वगैरे आणि पण ते झालं म्हणजे ती हिल आहे का हिल स्लोप आहे अच्छा, असं ते त्याच्यावर तो वाद. पण तो हिल स्लोप आहे तर त्याच्यावर बांधकाम करता येतं हे क्लिअर झाल्यावर हो, मग काही ऑब्जेक्शन नसायलाच ऑब्जेक्शन पाहिजे. ते मुख्य होतं की तुम्ही टेकडी बळकावताय वगैरे वगैरे सगळं ते ते सुटलं आणि मग नंतर मधुकररावांनाही इंटरेस्ट होता बरं एवढं नेटाने काम फॉलोअप फार करावं फॉलोअप खूप घ्यायला लागतो, तर बरोबर, या ते गोष्टींचं. सगळं रमेशने केलं आणि मग आणि त्याचं ते म्हणजे वेगळंच ते एकदा घेतलं ना की हे योग्य आहे आणि हे 100% व्हायला पाहिजे म्हणून पाठपुरावा करणं हे काही वेगळंच असतं आणि ते फार कटकटीचं असतं कटकटीचं. तर ते मात्र त्यांनी केलं आणि मधुकररावांना सांगितलं की तिथे म्युझियमही व्हायचं मग मधुकरराव माई आंबेडकरांशी बोलले आणि ते म्हणजे सगळी देवमान त्यावेळी आणि मग माई म्हणाल्या की त्यांच्या ज्या काही रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत की ज्या टेबलवर बसून कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट केला खुर्च्या ते सगळं देतील ते पर्सनल तिथं आलेलं आहे आणि मग झालं बांधकाम सुरू झालं त्या काळात माई आमच्याकडे फ्लॅटवर होत्या राहायला. म्हणजे रमेशचं एक की ज्याला त्याने मानलंय आणि कुठेतरी 100% वेव्हलेंथ जुळली त्याच्याकडे तो स्वतःहून जाणार मैत्री ठेवणार वाढवणार अडचणी काय आहे ते विचारणार आणि त्यात मदत करणार म्हणजे स्वतःहून मदत करणं हे मी अगदी पाहिलं आणि त्याप्रमाणे आणि मग ते सगळं जेव्हा हे झालं तर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम व्हायला पाहिजे म्हणजे तिथे त्या प्रकारचं पाहिजे ते रिसर्च वगैरे हे ते सगळं आणि मग ते बोलता रमेशने सांगितलं मधुकररावांना की त्यांना तोपर्यंत भारतरत्न मिळालं होतं आंबेडकरांना ओके तर ते पदक कारण माईन नंतर कोण बघेल आणि तेव्हा रामदास आठवले होतं तर रमेशने पुढाकार घेऊन रामदास आठवले मधुकरराव यांची भेट घडवून कारण एवढं भारतरत्न आता म्हणजे प्रश्न असा होता की आफ्टर माई त्याची देखभाल कोण करणार ते काय तर ते टर्निंग पॉईंट की मधुकरराव कन्व्हिन्स झाले मधुकररावांनी हे केल्यावर माई म्हणाले हे जर काळजी घेणार असेल सिम्बॉयसिस तर भारतरत्न तिकडे त्यामुळे मग रामदास म्हणजे ते सगळं फार मोठा निर्णय त्या काळामध्ये पप्पांमुळे ते आणि मग आता भारतरत्न पदवी इच्छा देणार म्हणजे थोडं मोठं ते आहे मग त्या तोला मुलाचं कोणतरी पाहिजे म्हणून ते के नारायण भारताचे राष्ट्रपती ते याच सगळं मग मधुकरांनी हे करून के नारायण आले
की त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन अच्छा हे झालं, अच्छा. आंबेडकर मेमोरियल. हा. आणि मग ते काहीतरी थोडं मागं पुढं होत होतं. तर त्यावेळेला भारतरत्न दिलं, ते दिलं गेलं नाही. काय तर फॉर्मॅलिटीज असतात, वर्क परमिशन. तर ते एक वर्षभर काहीतरी रेंगाळलं. पण पुन्हा यांनी प्रयत्न करून व्ही पी सिंग प्राईम मिनिस्टर होते आणि तर त्यांच्या हस्ते त्या दिवशी इकडे माई आणण्यात आलं. आंबेडकर येऊन ते दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते म्हणजे हे आता काय हे जे त्याने जे उभारण्यासाठी म्हणजे अगदी जे इमारत होताना आतलं सगळं तो कोण एक दातार म्हणून आर्किटेक्ट होता, त्याला ते पकडून मग ते असं पाहिजे आणि ते झालंय की नाही बघायचं ना. म्हणजे विटा माती माती पप्पांनी ती पाहिली आहे आणि त्याचं कसं स्ट्रक्चरिंग करायचं त्या आयडिया सुद्धा दिलेल्या चर्चा झाली, हे झाली. तो दातार एक फार हुशार होता, पण जरा म्हणजे मी म्हणतोय असं, मग ते 4 जणांना विचारून ते असं पाहिजे ते सगळं, मग ते लिकेज होऊ नये म्हणून ते वरनं व्हावं. तर ते एक प्रकरण 6 महिने लागलं की तो जो डोम आहे तर ते त्याच्यावरती वेगळं हे केलं गेलं. तर असं त्याने त्याच्यामुळे ते सगळं झालं. आणि म्हणजे ही वॉज मना तन मन धनापासनं सिम्बायसिसमध्ये त्यांनी खूप काम केलं.